शैलाच्या पर्समध्ये एक चांगलं चांदीचं कडं तिला ठेवताना मी पाहिलं होतं. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, शैला, कुठे मिळाला तुला हे कडं? तेव्हा शैला म्हणाली, तो किल्ला पाहायला गेलो होतो ना, त्या ठिकाणाहूनच घेतला आहे बघ. तेव्हा मी तिला म्हणालो, अशा वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा करायच्या असतात, त्या आपण आणायच्या नसतात. तेव्हा शैला म्हणाली, अरे तुला समजतं का, जुन्या काळातील तब्बल 800 वर्षापूर्वीची चांदी आहे ती. त्याच्यामध्ये छोटे छोटे हिरे, माणिक, मोती कड्यांमध्ये घातलेले आहेत. आणि ते किती मोठं आहे माहिती आहे का? ते कडं माझ्या गळ्यामध्ये खूप शोभून दिसेल. मी त्यावेळेला म्हणालो, हातात घालायचं कडं आहे ते, आणि तू गळ्यात घालायचा विचार करतेस? तेव्हा तिने पर्समधून काढून ते कडं माझ्या समोर दाखवलं. ते कडं पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो, कारण खरंच ते कडं खूप मोठं आणि अप्रतिम होतं. एखाद्या राजाच्या हातातलं कडं असावं असं ते कडं होतं. बरोबर अर्ध्या ते 1 तासानंतर आम्ही नोंदवलेल्या पत्त्यावरती 4 ते 5 सुरक्षा रक्षक आले. शैला माझ्याकडे पाहत म्हणाली, बाहेर कोणीतरी आलं आहे, यांना मी पाहिल्यासारखं वाटतं. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी घराच्या आत प्रवेश केला. एका जणाने माझ्या जवळ येऊन माझ्या कॉलरला हात घातला. माझ्याकडे पाहत म्हणाला, अविनाश तूच आहेस ना? मी तेव्हा म्हणालो, हो हो. का हो, असं का तुम्ही वागत आहात? त्यावेळेला तो व्यक्ती म्हणाला, किल्ल्यातील म्युझियम पाहत असताना तेथील वस्तू उचलून आणल्या आहेत तुम्ही. बाकीचे साथीदार कुठे आहेत? त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की शैलाने जे कडं घेतलं होतं ते तेथील किल्ल्यातील वस्तू संग्रहालयामधील कडं होतं, आणि कदाचित CCTV कॅमेरा असल्यामुळे आम्ही कैद झालो होतो. मी त्यावेळेला त्या 4ही सुरक्षा रक्षकांना तिथेच थांबायला सांगितलं आणि त्यांना म्हटलं की तुमची वस्तू तुम्हाला परत मिळेल. तेव्हा त्यातील एक वयस्कर असलेला साधारण 50 वर्षाचा जो रक्षक होता, तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तू घेतलं होतंस का ते? तेव्हा मी म्हणालो, नाही, माझ्या मैत्रिणीने घेतलं होतं. त्यावेळेला तो मटकन जागेवर खाली बसला. मला समजलं नाही तो असं का वागला. तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, का, काय झालं? काका, तुम्ही एवढे हताश होऊन का खाली बसला? तेव्हा तो म्हणाला, त्याला कोणत्याही स्त्रीने हात लावायचा नव्हता. तेव्हा मी म्हणालो की स्त्री नाही, मुलगी आहे. तेव्हा तो म्हणाला, अविवाहित आहे ना? तेव्हा मी म्हणालो, होय, अविवाहितच आहे. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकल्यानंतर मी चिंताग्रस्त झालो. काय नेमकं आहे काय त्याच्या पाठीमागे? तेव्हा तो सुरक्षा रक्षक आमच्याकडे पाहत म्हणाला, मी दयानंद, मागील 30 वर्षापासून तिथे काम करतो. वयाच्या 20व्या वर्षापासून त्या तेथील वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकाचं काम माझ्याकडेच आहे. आज एवढ्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा कोणीतरी ते कडं उचलून तेथून घेऊन आलं आहे. आम्हाला नेमकं समजलं नाही की तुम्ही कसं काय उचललं. कॅमेरामध्ये आम्ही पाहिलं तेव्हा ते अलगद कडे उचलून पर्समध्ये टाकलेलं आमच्या लक्षात आलं. तुम्ही किल्ल्यामध्ये एंट्री करताना जे तुमचं नाव आणि आधार कार्ड दाखवलं होतं, त्या पत्त्यावरून इथपर्यंत आम्ही शोध घेत आलेलो आहोत. पुरातत्व विभागातील चोरी करणे हा देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला जाऊ शकतो. तुम्ही ती वस्तू परत द्या. कुतूहलात्मक पद्धतीने ती गोष्ट प्राप्त करणे ही प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी चोरी करणे हा गुन्हा आहे. तेव्हा मी त्यांना तिथे बसायला सांगितलं. बाजूच्याच असलेल्या खोलीमध्ये माझे मित्र त्या कड्यावरती काही लिक्विड लावून ती चांदी खरी आहे का ते चेक करण्याचे काम करत होते. शैला त्या ठिकाणी त्यांना म्हणत होती, लपून ठेवा, सुरक्षा रक्षक आलेले आहेत. तेव्हा मी ज्योतिबाकडे पाहत म्हणालो, कडं लपवण्याची गरज नाही, ज्यांचं आहे ते न्यायला आलेले आहेत. शैला, त्या वस्तूला तू हात लावायला नको होतंस. तेव्हा शैला म्हणाली, अरे मी फक्त ते चेक करण्यासाठी घेतलं आहे. मी उद्या परत तिथे ठेवून येणार आहे. न विचारता घेतलेली गोष्ट ही चोरी असते हे तुझ्या लक्षात येत नाही का? तेव्हा शैला माझ्याकडे पाहत म्हणाली, मी परत देणार आहे. मला माहीत आहे की तिथे CCTVs आहेत, तरीसुद्धा मी का बरं उचलेल? तेवढ्या सुरक्षा रक्षकापैकी दयानंद जो व्यक्ती होता तो त्या खोलीपर्यंत आला. त्याने शैलाकडे पाहिलं. तिच्याकडे पाहत म्हणाला, पोरी तुझं गाव कोणतं? तेव्हा शैला म्हणाली, मी कित्तूर नगरची आहे. तेव्हा तो म्हणाला, आजच्या आज हे संपूर्ण जे संस्थान आहे याची हद्द सोडून या मुलीला तिच्या घराकडे पाठवून द्या. तिला या ठिकाणी राहता येणार नाही. मी त्या व्यक्तीकडे पाहत म्हणालो, म्हणजे मला नेमकं समजलं नाही. तेव्हा तो माझ्याकडे पाहत म्हणाला,
अविनाश, तुझे मित्र आणि तुम्ही त्या कड्याला त्या ठिकाणाहून बाहेर घेऊन आलेले नाही आहात, पण जिना आलेला आहे. तिने त्या किल्ल्याची, तेथील वास्तूची मर्यादा ओलांडली आहे. त्याला स्त्रीचा स्पर्श अजिबात चालत नाही आणि तिने तो स्पर्श केलेला आहे. एका ब्रह्मचारी व्यक्तीचं ते कड आहे, ज्याने आयुष्यात स्त्रियांची सावली आपल्या अंगावरती कधीही पडू दिली नाही. त्याच्या मृत्यूनंतर ते कड त्या वस्तू संग्रहालयातील रहस्यमय कडे म्हणून प्रसिद्ध होतं. पण तुम्ही ते बाहेर काढलं. ती वस्तू परत तर आम्ही घेऊन जाणारच आहोत, पण तुम्हाला या बाबतीतली एक रहस्यमय गोष्ट सुद्धा सांगणार आहोत, ज्या गोष्टीमुळे तुम्ही कोणी या शहरात थांबायला तयार होणार नाही. मी त्यावेळेला त्यांच्याकडे पाहत म्हणालो, जुन्या पुराण्या काही ज्या घटना आहेत त्या सर्व घटना अशा भाकड कथा असतात. पुरातत्व काळातील ज्या काही गोष्टी आहेत त्या संवर्धन करणे इतपत मला माहिती आहे, परंतु ते ब्रह्मचारी व्यक्तीचं कड आहे. त्याला स्त्री स्पर्श करू शकत नाही. जर केलं तर थांबायचं नाही. या संपूर्ण संस्थानाच्या हद्दीमध्ये जर ती थांबली तर काहीतरी होईल. तुम्ही असंच सांगणार आहात ना? यापेक्षा वेगळं काय असणार आहे? तेव्हा दयानंद म्हणायचा जो व्यक्ती आमच्याकडे पाहत म्हणाला, जीव जाण्याची जर इच्छा असेल तर जरूर थांबा. उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही 4घे जण इथे उपस्थित राहू. त्याचं हे भयानक पद्धतीचं बोलणं पाहून माझे सर्व मित्र हादरले. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, घाबरवण्याचं काम करत आहे ते, दुसरं काय? तेव्हा जो माझा मित्र त्याच्यावरती ॲसिड लावत होता, लिक्विड लावत होता, माझ्याकडे पाहत म्हणाला, ते खोटं बोलत नाही आहेत. माझ्याकडे या किल्ल्यासंदर्भातलं एक जुनं पुस्तक आहे. त्यामध्ये याची नोंद आहे. एक शापित कडा आहे ते, आणि ज्या व्यक्तीचा आहे तो एक शापित वजीर आहे. याची मला पूर्वकल्पना होती, पण मला माहीत नव्हतं की शैला या पद्धतीने तिथे काही करेल. आता त्याच्या पाठीमागची जी पूर्ण कहाणी आहे ती मी कधी कुठे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. पण जर हे काका सांगणार असतील तर ती गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही जे काही भीती घालवण्याचं काम करत आहात तशा पद्धतीच्या गोष्टी मुळात या काळात अस्तित्वात नाहीत. तेव्हा दयानंद यांच्यासोबत आलेला जो दुसरा सुरक्षा रक्षक होता तो त्यांच्यापेक्षा 5 ते 6 वर्षांनी लहान होता. तो आमच्याकडे पाहत म्हणाला, मी बापू, मी तुम्हाला फक्त एक नाव सांगत आहे. जर या मुलाकडे त्या किल्ल्याबाबत, त्या कड्याबाबत माहिती आहे तर फक्त इल्वल हे नाव आणि त्याची माहिती शोधून घे म्हणाव. मग तुम्ही स्वतःहून इथे थांबणार नाही आहात. मी त्यावेळेला त्यांच्याकडे पाहत म्हणालो, इल्वल हे कसलं नाव आहे? तेव्हा तो म्हणाला, इल्वल नाव कोणाचं आहे आणि त्याचा इतिहास काय आहे ते तुम्ही स्वतःहून जाणून घ्या. बाकी आम्ही हे कडे घेऊन जात आहोत. माझा मित्र त्याच्याकडे लक्ष देत म्हणाला, पुरातत्व विभागाच्या पुस्तकामध्ये फक्त इल्वल हा एक वजीर आहे म्हणून अशी माहिती आहे. त्याच्या बाबतीमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहात त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. तेव्हा बापू आणि दयानंद दोघेजण आमच्याकडे पाहत म्हणाले, त्याचं नाव इल्वल नाही, इल्वल. इल्वल नाव कोणाचं आहे माहीत आहे का? तेव्हा मी म्हणालो, कोणाचं आहे? तेव्हा तो व्यक्ती आमच्याकडे पाहत म्हणाला, एका राक्षसाचं. इल्वल हा राक्षस आणि त्याचा हा किल्ला. तो वजीर म्हणून काम करत होता एका अशा राजाकडे ज्या राजाच्या शरीरावरती असणाऱ्या विचित्र खुणांमुळे केवळ त्याला त्यांनी राजा म्हणून ठेवलेलं होतं. इल्वल राक्षस हा वजीर म्हणून त्याच्या हाताखाली काम करत होता. तो ब्रह्मचारी होता. प्रचंड संपत्ती, धनप्राप्तीसाठी लोक तरफडत असतात, परंतु हा प्रचंड संपत्ती, धन न प्राप्त करता केवळ मोक्षप्राप्तीच्या दृष्टिकोनातून विचार करत होता. इल्वल हा राक्षसगण असणारा व्यक्ती होता. त्याच्या बाबतीतली कहाणी तुम्हाला सांगूनच मग ते कडे घेऊन जाईन. दयानंदकडे पाहत मी म्हणालो, चालेल, तुम्ही सांगितले तरी काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या भाकडकथा आहेत. तेव्हा ते कडं ताब्यामध्ये घेत समोर टेबलावरती प्लेटमध्ये ठेवत आमच्याकडे पाहत तो व्यक्ती म्हणाला, हे कडं आजही जिवंत आहे. त्या कड्यामध्ये इल्वलचा जीव आहे. तुम्हाला या सगळ्या भाकडकथा वाटत असतील, परंतु जेव्हा रात्र होईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मी त्यावेळेला दयानंद यांच्याकडे पाहत म्हणालो, एक निर्जीव वस्तू जी कोण्या वजीराची आहे, जो देहाने धिपाड आहे, त्याचं मनगट खूप मोठं आहे, हे सगळं ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण या पत्रिकेतल्या गोष्टी प्रत्येकाला जन्मजात पद्धतीने पाठीमागे लागलेल्या असतात. मग राक्षसगणाच्या व्यक्तीला राक्षस समजून
तशी वागणूक देणे मला योग्य वाटत नाही. तरी पण तुमची कहाणी ऐकायला मी तयार आहे. तेव्हा दयानंद बोलू लागला. तो आमच्याकडे पाहत म्हणाला, एका विशिष्ट पद्धतीने मोक्षप्राप्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या विद्वान असणाऱ्या राजाच्या दरबारात काम करणारा हा व्यक्ती कोणत्याही पद्धतीचे युद्ध असू देत, कोणत्याही पद्धतीचं गावातील काम असू देत, एका चुटकीसरशी ते पूर्ण करत होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गावामध्ये असणारे पाण्याची सुविधा एवढेच नव्हे तर तेथील कोणत्याही पद्धतीचे बांधकाम, तेथील व्यायामशाळा, तेथील सैनिकांना लागणारी रसद हे सर्वच्या सर्व स्वतः मंत्रजप करून प्राप्त केलेल्या सिद्धीतून तो साकारत असे. त्याच्याकडे त्या पद्धतीची सिद्धी होती. एवढेच नाही तर ज्या राजाच्या विशिष्ट जन्मखुणेमुळे त्याने त्याला राजा म्हणून ठेवलेलं होतं, त्या राजाच्या रोजच्या दरबाराच्या वेळी इलवल स्वतः तिथे जाऊन त्याच्या चरणावर अभिषेक करत असे आणि ते पाणी स्वतःजवळ ठेवत असे. मी त्या वेळेला म्हणालो, राजाची पूजा करणारा तो दास होता तर? तेव्हा दयानंद म्हणाले, तो दास नव्हता. त्याने त्या राजाच्या पायावरती असणाऱ्या जन्मखुणेमुळे त्या चरणांना अभिषेक घालण्याचे काम केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पवित्र प्राणी त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचे आयुष्य वाढत होतं. मग त्याच्याकडे असलेल्या सिद्धीमुळे तो गावातील कोणतंही काम, राज्यातील कोणतेही काम पूर्ण करू शकत होता. त्याचा आणि मुलींचा म्हणजे स्त्रियांचा संबंध आला तर ते खूप अघटित होऊ शकतो असं का म्हटलं आपण? तेव्हा दयानंद सांगू लागला, तो ब्रह्मचारी होता. विशेष गोष्ट म्हणजे स्त्रियांबद्दल त्याला कोणत्याही प्रकारचा आदर नव्हता. त्याचं म्हणणं होतं की मंत्र उच्चारामुळे माणूस सिद्धी प्राप्त करू शकतो, परंतु स्त्रियांच्या तोंडून जर ते मंत्र उच्चारले गेले तर ते मंत्र नाहीसे होतात. स्त्रियांच्या स्पर्शामुळे काही गोष्टी अपवित्र होतात. या गोष्टीवर तो ठाम होता. जे कडा आहे त्याच्यामध्ये जे बारीक माणिक मोती दिसत आहेत ते सर्व नवग्रहांचे खडे आहेत. तो ते धारण करत होता. नीलमणी धारण करणारा तो सर्वात ताकदवर राक्षस होता. आता रात्रीतून काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही, परंतु त्या मुलीला वाचवणं हे अवघड आहे. म्हणजे ते केवळ कड हातात घेतल्यामुळे तो तिचा जीव घेणार तर नाही, त्या कडेला स्पर्श केल्यामुळे तर नव्हेच, पण त्याने आतापर्यंत जे पावित्र्याने जपलेलं होतं ते त्या मुलीने स्पर्धेत करून अपवित्र केलं. या भावनेने तो तिचा जीव घेऊ शकतो. म्हणून ते कड आजच्या आज त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या बाहेर तुम्ही सर्वजण जाणं गरजेचं आहे. विशेष करून त्या मुलीने जाणे गरजेचे आहे. एक विचित्र प्रकार डोळ्यासमोर आलेला होता. आम्ही ते कड परत दिल्यानंतर तेथून लगेचच बाहेर जाण्याचं ठरवलं होतं. दयानंद म्हणून जो व्यक्ती होता त्याने जे काही सांगितलं होतं ते सगळे ऐकल्यानंतर डोकं सुन्न झालेलं होतं. मी त्याला म्हणालो, तो श्रापित आहे. हे कशामुळे? कोणत्या प्रकारचा श्राप आहे त्याला? तेव्हा दयानंद म्हणाला, तो श्रापित असल्यामागचं कारणसुद्धा वेगळं आहे. त्याने स्त्रियांचा अनादर केल्यामुळे त्या राजाच्या पत्नीने त्याला श्राप दिला की तू स्त्रियांचे प्रेम कधीही समजू शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये स्त्रीच्या स्पर्शामुळे तुझं अस्तित्व, तुझी प्रिय गोष्ट अपवित्र राहील आणि त्यामुळे तुझं साम्राज्य संपूर्णतः नष्ट होऊन जाईल. एका रात्रीत तुझं सामर्थ्य सगळं काही नष्ट होऊन जाईल. श्रापित असलेला तो वजीर आजही, ज्याने त्याच्या पवित्र गोष्टीला पवित्र केलं आहे, त्या स्त्रीला तो आजही मारून टाकतो. स्त्री जर त्याच्या क्षेत्राच्या बाहेर जिवंत गेली तर त्याचं अस्तित्व संपूर्णतः नष्ट होईल. स्त्रीचा जीव वाचेल हीच तेवढी महत्त्वाची गोष्ट होती. इलवरच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर आम्हाला जवळजवळ ती गोष्ट अशक्य वाटत होती, कारण या पद्धतीने आमच्या सोबतच्या असलेल्या मुलीला वाचवणे एक भयानक पद्धतीचं काम होतं. दयानंदकडे पाहत म्हणालो, हे कडा आम्ही ताब्यात देतो, परंतु त्या मुलीला या क्षेत्राच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी काय करावे लागेल? त्यावेळेला दयानंद म्हणाला, खरं सांगू का, ती मुलगी जिवंत राहू शकणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. हे ऐकल्यानंतर मी डोक्याला हात लावला. बापरे, एखादी वस्तू घेतल्यामुळे अशा पद्धतीचे काही घडू शकतं. सगळं काही जाणून घेतल्यानंतर सुद्धा मनामध्ये एक प्रकारची भीती दाटून राहिलेली होती. आम्ही सगळेजण तेथून लगेचच ते ठिकाण सोडण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर पडलो. वाहनामध्ये बसलो आणि वेगामध्ये वाहन चालवू लागलो. गावाच्या क्षेत्राच्या बाहेर गेल्याशिवाय आम्ही वाचू शकणार नव्हतो. ही गोष्ट आम्हाला कळालेली होती, पण त्या मुलीचा जीवसुद्धा वाचणार नाही
ही गोष्ट ऐकल्यानंतर मन सुन्न झालं होतं. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. वेगामध्ये गावाचं क्षेत्र पार करण्यासाठी मुख्य रस्ते न निवडता आडमार्गाने जायचं मी ठरवलं. त्याच वेळेला आमच्या वाटेमध्ये एकापाठोपाठ एक आपोआप अडचणी येऊ लागल्या. अजस्त्र झाडवेली आणि गर्द झाडींनी आमची वाट जणू काही अडवली असावी अशा पद्धतीचं दृश्य समोर येऊ लागलं. ज्या वाटेने कधीही कोणतीही व्यक्ती सहजरित्या निघून जाऊ शकते ती वाट प्रवासासाठी अवघड वाटू लागली. प्रवासाला सुरुवात झालेली होती. मनामध्ये वाटत होतं, आपल्या वाटेलाच काय येत आहे. मी किती जरी प्रयत्न केला तरी वाहन पुढे जाण्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला गाडी पुढे नेत होतो तेव्हा वाटेमध्ये आडवं झाड किंवा नागमोडी वळण आणि वळल्यानंतर पुन्हा विहीर या गोष्टी समोर येऊ लागलेल्या होत्या. शैलाकडे पाहत मी खूप चिंताग्रस्त होतो. त्याच वेळेला एक वयस्कर व्यक्ती आम्हाला भेटला. तो जख्म म्हातारा होता. आमच्या गाडीच्या बाजूला असलेल्या झाडाखाली तो बसला होता. या व्यक्तीला आपण जाण्याची वाट विचारावी म्हणून मी प्रयत्न करून गाडी थांबवली. अजून रात्र व्हायला अवकाश होता. माझ्यासोबत असलेले सर्वजण घाबरून गेले होते. तो व्यक्ती माझ्याकडे पाहत बोलू लागला, कोणत्या संकटात सापडलेले आहात? तेव्हा आम्ही त्याला आमच्या बरोबरची हकीकत सांगायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला, श्रापामधून तो स्वतः वाचला नाही, तुम्ही कसे वाचलात? तेव्हा मी म्हणालो, आजोबा, काही ना काहीतरी तथ्य असेल या गोष्टीमध्ये, हे मान्य करतो आम्ही, परंतु केवळ ती वस्तू हातात घेतली म्हणून ही गोष्ट जर घडत असेल तर किती अवघड आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, तुम्हाला एक उपाय सांगतो, तो जर उपाय असेल तर एका विशिष्ट ठिकाणी जावे लागेल. मी म्हणालो, कोणता उपाय आहे? नग्न राहणे. तो ब्रह्मचारी व्यक्ती आहे. तो स्त्रीच्या अंगाला स्पर्श करत नाही, फक्त तिच्याकडे पाहू शकतो. परंतु ब्रह्मचारी व्यक्तीसमोर जर एखादी स्त्री नग्न अवस्थेत आली तर तो तिला काहीच करू शकणार नाही. मी त्या व्यक्तीचा उपाय केल्यानंतर आश्चर्यचकित झालो. श्राप एवढा भयानक आहे की मुलीचा जीव जाणारच म्हणून सांगितलं आहे. पण आपण जर तिला नग्न अवस्थेत जर रात्री ठेवलं तर तो तिला मारू शकणार नाही, कारण ब्रह्मचारी व्रत असलेला तो व्यक्ती स्त्रीच्या शरीराला स्पर्श करू शकणार नाही, पण शस्त्राने मारू शकतो. पण मारण्यासाठी तिला पाहावं लागणार. आणि नग्न स्त्री पाहिल्यानंतर ब्रह्मचर्य व्रत म्हणजेच डोळ्याने नग्न स्त्रीला पाहिल्यावर भावनेची उत्पत्ती होणार आणि त्याचे वृत्त तुटणार, म्हणून तो स्त्रीला पाहू शकणार नाही. ही गोष्ट माझ्या डोक्यात आलेली होती. परंतु आपण कोणत्या शब्दाने आपल्या सोबतच्या असलेल्या मैत्रिणीला शैलाला नग्न राहा म्हणून सांगायचं? त्या राजाचं बोलणं तिने ऐकलेलं होतं. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, काही हरकत नाही, मी स्वतः माझा जीव वाचवण्यासाठी हे कार्य करू शकते, परंतु तुम्ही माझ्यासोबत आहात. त्या राक्षसापेक्षाही शर्मेची बाब मला माझ्या मित्रांसमोर नग्न अवस्थेमध्ये राहणं ही वाटत आहे. मी कोणत्या नजरेने तुमच्याकडे पाहू? तेव्हा तिचं बोलणं ऐकल्यानंतर आमच्या लक्षात येऊ लागलं की तिच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. मग आपण करायचं तरी काय? प्रवास सोडून त्या क्षेत्रामध्ये जर थांबलं तर हा प्रसंग आमच्यावर ओढावणार होता आणि जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ते कार्यसुद्धा खूप महत्त्वाचं होतं. त्या वयोवृद्ध व्यक्तीकडे पाहत म्हणालो, आजोबा, तुम्ही उपाय सांगितलात खरा, पण आमच्यासोबत असलेल्या मुलीला आमच्याबरोबर नग्न अवस्थेत आम्ही पाहणं आम्हाला योग्य वाटत नाही. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, यावरती उपाय आहे. जी मुलगी तुमच्या सोबत आहे त्या मुलीसोबत जो कोणी राहणार, जो तिला नग्न पाहणार, त्याने तिच्यासोबत लग्न करायचं. आपण आपल्या पत्नीला तर नग्न अवस्थेत पाहू शकतो ना. ही गोष्ट ऐकल्यानंतर अखेर डोक्याला हात लावला. कोणत्या गोष्टीसाठी तयार व्हावं लागतं ही गोष्टच मुळात कळत नव्हती. कुमारिका स्त्रीला म्हणजेच कुमारिका मुलीला नग्न अवस्थेत पाहून तिच्यासोबत लग्न करण्याची गोष्ट कशी पूर्ण करायची? अखेर मी त्या गोष्टीला तयार झालो. या सर्वांमध्ये जीव वाचण्याचा एकमेव उद्देश होता. थोडा वेळ गेला. अचानक आडव्या येणाऱ्या सर्व वाईट गोष्टी अजून तीव्र स्वरूपात वाढू लागल्या. चित्रविचित्र पद्धतीचे प्राणी, चित्रविचित्र पद्धतीचे सरपटणारे प्राणी आमच्या आजूबाजूच्या परिसरात जास्त प्रमाणात दिसू लागले. तो वयोवृद्ध म्हातारा आमच्या बाजूलाच होता. त्याच्याकडे पाहत म्हणालो, आजोबा, हे प्रमाण वाढत आहे. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, ही तर फक्त सुरुवात झाली आहे. अजून खूप मोठ्या संकटाला सामोरे जायचं आहे. तुम्ही बाजूचे असणारे पुरुष त्या मुलीसोबत तिथे गेला होतात.
एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तू घेणारी मुलगी या मुलीच्या जीवाला धोका आहे, तुमच्या जीवाला धोका नाही, परंतु एका अघोरी प्रकाराला तुम्ही सामोरे जावे लागेल. त्यावेळेला मी म्हणालो, म्हणजे काय? माणसाच्या मनाला आणि डोळ्याला दिसणारे दृश्य अतिशय भयानक पद्धतीचे आहे, ते सहन करावे लागेल. राक्षस कोणत्याही गोष्टीला घट्ट पकडून बसतात. हा तर या जुन्या काळातल्या राजाचा वजीर आहे, जो आजपर्यंत मुक्त झालेला नाही. मग तो काय करू शकतो याची कल्पना करा. मी त्यावेळेला त्या आजोबाकडे पाहत म्हणालो, तुम्हाला या सर्व गोष्टी एवढ्या प्रकर्षाने माहिती आहेत, उपायसुद्धा माहीत असेल. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मी एक कार्य सांगतो, ते तुला करावे लागेल. त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहत सांगितले की माझ्या दोन्ही पायावरती तुझ्या जवळ असलेले पाणी जे बाटलीत आहे ते ओत. ते पाणी तुझ्या हातात घे आणि त्याचं प्राशन कर. मग तुला यातून कोणीच त्रास देऊ शकणार नाही. या गोष्टीचं आम्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. त्या व्यक्तीच्या पायावरती पाणी टाकून त्याचं प्राशन केलं. वयस्कर व्यक्ती आहे, जीवापेक्षा मोठी कोणती गोष्ट नाही हे म्हणून मी ते कार्य केलं. माझ्यासोबतच्या मित्राला गाडीमध्येच थांबवलं आणि माझ्याबरोबरच्या मुलीला नग्न अवस्थेमध्ये माझ्यासोबत घेऊन मी त्या ठिकाणी थांबलो. अचानक वातावरण बदलायला सुरुवात झाली. चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज, मोठमोठ्याने कानाला कांटाळ्या बसवणाऱ्या विचित्र पद्धतीच्या राक्षसांचे आवाज छातीमध्ये धडकी भरवू लागलेले होते. जणू काही इलवलहार राक्षस, तो वजीर काही वेळातच माझ्या समोर येणार आहे असं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या व्यक्तीच्या दोन्ही पायाचे पाणी मी पिलं होतं, तो व्यक्ती वडाच्या कठड्यावरती जाऊन बसला होता. आम्ही बऱ्याच अंतरावर जाऊन पोहोचलो होतो. गावची सीमा ओलांडण्याची ताकद आमच्यामध्ये राहिली नव्हती. नग्न मुलीसोबत मी उभा राहून त्याची वाट पाहत होतो. मध्यरात्र होऊन गेली. चित्रविचित्र आवाजांना खूप मोठ्या पद्धतीने सुरुवात झाली. माझं मन घाबरून गेलं. आमच्यासोबत गाडीमध्ये असणारा आमचा मित्र घाबरून बेशुद्ध पडला. त्या वयोवृद्ध म्हाताऱ्याचं मला आश्चर्य वाटत होतं की त्याला काहीच का होत नाही. तो मात्र आमच्याकडे दूरवरून पाहत होता. माझ्यासमोर असणारी माझ्यासोबतची मुलगी स्वतःला नग्न अवस्थेत असल्यामुळे शरमेने मान खाली घालून बसलेली होती, पण पर्याय नव्हता. इतक्या दूरवरून अतिशय विचित्र पद्धतीचा आवाज करत एक धिप्पाड देहाचा बलदंड व्यक्ती येताना मी पाहिला. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने विकट पद्धतीने हास्य करायला सुरुवात केली. माझ्या बाजूला असलेल्या मुलीला त्याने पाहिलं नव्हतं. मी बाजूला सरकलो आणि माझ्या मागे उभा असलेल्या त्या तरुण मुलीला नग्न अवस्थेत पाहून त्याने डोळे मिटले आणि तो तिथून किंचाळत ओरडत निघून गेला. हे तू योग्य केलं नाही राजा, हे तू योग्य केलं नाही. तू माझं अस्तित्व संपवलं. हे तू योग्य केलं नाही राजा, हे तू योग्य केलं नाही असं म्हणून तो किंचाळत निघून गेला. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास उलटून गेले. पहाटेचा वेळ झाला. माझ्या बाजूला बसलेला तो वयोवृद्ध म्हातारा, मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तुम्ही जे सांगितले ते आम्ही केलं. आता दिवस उजडेल. काही वेळाने राक्षस तर निघून गेला. तेव्हा त्या व्यक्तीला आनंद झाला. तो म्हणाला, संपूर्ण आयुष्य, कितीतरी वर्ष मी या गोष्टीसाठी घालवली. कितीतरी शतक या ठिकाणी मी वाट पाहत बसलेलो होतो. आज तुझ्यासारखा मुलगा आणि ती मुलगी मला भेटले आणि या माझ्या वजिराचा इलवलचा कायमचा बंदोबस्त झाला. हे वाक्य ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. एका क्षणात त्या राजाचा चेहरा बदलला. तो राजा होता ज्याने इलवलच्या श्रापातून, इलवलच्या साम्राज्यातून मुक्त होण्यासाठी आम्हाला भेटून उपाय सांगितलेला होता. अखेर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने का होईना त्या मुलीचा मात्र जीव वाचलेला होता आणि अनाहूत पद्धतीने त्या राजाच्या सल्ल्यामुळे माझं आणि तिचं लग्न झालं.